तर नमस्कार भाऊंनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला खास स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे दीपक दादा म्हणजे दीपक देवराज, आपले दीपक बँडचे ओनर। तर त्यांच्या घरी आज कार्यक्रम आहे कानबाई मातेचा। तर तिथं आज कीर्तनचा कार्यक्रम आहे आणि आता मी बगडू फाट्याजवळ आहे। तर कवनमध्ये आणि कवनमधून गलंगीसाठी निघालेले बघू शकता। आमच्या बॅगी वगैरे आणि हरदाजी सुद्धा आहे आपल्यासोबत आणि आम्ही टू व्हीलरवर चाललो आपल्या क्वीन सोबत। आणि ट्रेनने जायचा प्लॅन केला होता मी, पण आपल्याला सहन होत नाही ट्रेनने आणि बसने, म्हटलं ना त्रास होतो। त्यापेक्षा म्हटलं थोडं लेट जाऊ पण टू व्हीलर घेऊन जाऊ आणि टू व्हीलर घेऊन जायचा आम्ही प्लॅन केला। आणि हरदाजींना म्हटलं चला, तर आपण इथून निघालेलो आहे आणि आता गलंगी चाललो। गलंगी आमच्या इथून 270 किलोमीटर गलंगी येते, 270 ते 250 किलोमीटर आहे गलंगी वन साईड। तर आम्ही इथून आता निघालो दीपक दादाच्या घरी। तर तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळं बघायला भेटेल आणि उद्याचा ब्लॉग एवढा जबरदस्त राहील, कारण की आपले खानदेशी संपूर्ण आर्टिस्ट तर सगळे कलाकार येणार आहेत, तर त्यांचा सेपरेट ब्लॉग बघायला भेटेल। आजचा आपला कीर्तनचा ब्लॉग राहील। तर आपण चाललोय त्याला, तर टाइम वेस्ट न करता आपण आता डायरेक्ट गलंगीमध्ये जाऊ। तर ब्लॉग बघायचा, हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑन द वे गलंगी चोपडा। तर आपण चाललोय दीपक दादाच्या घरी गाडीवरती। तर ब्लॉग बघत राहा, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। जाम तर खूप होणार आहे, कारण गाडीवर जायचं आम्ही ठरवलंय। म्हटलं गाडीवर एन्जॉयमेंट करत जाऊ। तर ब्लॉग बघत राहा, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। धन्यवाद।
रवी किरण महाराज आलेले आहेत. त्यांना मी बरंच यूट्यूबला पाहिलं, इंस्टाग्रामला पाहिलेले आहे, पण आज साक्षात समोरल्या समोर पाहतोय महाराजांना. रवी किरण महाराज जय श्री राधे राधे श्याम. जय श्री राधे जय श्री राधे राधे श्याम. माझा दिसत सुप्रम विख्यात जो जाण ब्रह्म याचा सुतू नारद नामती पेक्षुत याची आचरणी नमन गा. जेने दही मजित बिलाची बळी तो समाज जाणन बाई कावतरला जयाची या पुढी तया छत्रपतीची आचरण कमळ साष्टांग नमन करीत असो. मारायचं म्हणल्यावर तुझं एक नाव नाही ना तो भैया प्रभू हरि तारू नाम छे हजाय प्रभु तारू नाम छे हजाय नाम छे हजाय कहा नाम लिखने कंपत्री माना तारो नाम छे हजाय नाम छे हजाय कहा नाम लिखने कंपत्री तारो नाम छे हजाय नाम छे हजाय कहा नाम लिखने हरि तारो नाम छे हजाय नाम छे हजाय. देवा तुला जर हक्क मारायचं असेल तर तुझं एक नाव नाही ना, तुझे हजारो नाव आहेत. जसं की हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद गणा विनाशा सकळ देवादी देवा कृपाडुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सज्जरूपा इतकी सगळी नाव आहेत का देवा, तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं रे. नारद महर्षींना देवानं सांगितलं मला हाक मारण्यापेक्षा जर माझी गाठभेट करून घ्यायची असेल तर मी जिथं माझे भक्त माझा गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. जसं की माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. अजून जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. म्हणजे जिथं कीर्तन चालतं तिथं पंढरपुराचा मालक येऊन हाजरी लावतो. मला एक सांगायला आवडेल, जर पंढरपुराचा मालक गलंगीमध्ये येऊन हाजरी लावतो मग आपल्या काना देशाची श्रीमंती म्हणजे कानोबाई माता, ज्या मातेच्या उत्सवानिमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे, या मातेचं मी
पहिल्यापासून मी काना देशाचा असल्यामुळे मी आई साहेबांना नमन केल्याशिवाय कीर्तनाची सुरुवात करत नाही. आणि जर का पंढरपुराचा मालक कीर्तनाला आलेला असेल तर मला सांगा, माझ्या काना देशाची कानबाई आली नसेल का? कानबाई आलेली आहे. आणि जर आली देवी तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. मागे परतुनी पाहिजे तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशव प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग, जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्याकडे असताना शोभणारी तुकोबाराय महाराजांनी हो तुकोबाराय महाराज यांचा झाड चढण्याचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. इतकी सगळी नाती देवाशी हा, तरी सुद्धा त्या देवाला तुकोबारायांची पत्नी शिवी घालते. काय मानसिकता असेल तुकोबारायांची, पण तरी तुकोबाराय राग करत नाही. देवाकडे पाहतात, देवाला सांगतात देवा ती बोलते पण मनाला प्रेमाने, तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. मग ऐका ना दादा, प्रत्येक माणसाला एक मन असतं आणि अपेक्षा असते की मलाही कोणीतरी समजून घेतलं पाहिजे. तुकोबाराय म्हणत होते, अरे जे लोक मला तुकाराम शेठ म्हणत होती, जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोपर्यंत तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज मला तू क्या म्हणायला लागली. देवाने काय प्रसंग आणून ठेवला. दादा अपेक्षा कोणाकडनं करायची? घरातली पत्नीनं तरी मला समजून घ्यायला पाहिजे होतं, अशी आस होती तुकोबारायांना. इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक ताईला आणि प्रत्येक काकूला माझी विनंती असेल, जीवन जगत असताना पतीला इतका सपोर्ट करायचा आहे माया हो, इतका सपोर्ट करा ना. कारण माणसाचा चेहरा बघून ओळखणारी पहिली व्यक्ती म्हणजे माय, दुसरी बहीण, तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी. या 4 स्त्रिया जेवढ्या लवकर ओळखतात तेवढं कोणीच माणसाला ओळखत नाही. बरोबर आहे की नाही? माणूसला चेहरा देखताच बायको लगेच होईकच मन नवरा आनंद माशे का दुःख माशे. हो, नवरा फिरून आला ना, नवरा नाराज आहे ना, पती नाराज आहे ना, समजदार बाईनं काय करायचं, पाण्याचा ग्लास घ्यायचा, पती देवांना पाणी द्यायचं. सांगू ते असले कारभारी धनी काय टेन्शन लिरा ना, कर्ज बी झाले ना, शेना मी तुम्हाला सोबत अग्निदेवतेच्या समोर शपथ घेतली, मी तुमच्या अर्धांगिनी आहे, तुम्हाला सांगे मजुरी करसू, कर्ज फेडसू, टेन्शन लिहू नका. मी नाही का तुमले सपोर्टले? कितलं भारी वाटी त्या नवराले, कितलं भारी वाटी बहिणीचं. इथला सपोर्ट करा ना नवराले. धनी टेन्शन लिहू नका, कर्ज आहे ना, दोन्ही जण मजुरी करीन फेडसूत, फिटणं तिथलं फेडसूत, नाही फिटणं नाही म्हणतीसूत. कितलं भारी वाटी त्या नवराले. शेव मन बायकोना सपोर्ट. बरोबर आहे का नाही? आणि मायासले बी सांगस घरमा शांतता टिकाळा नाही ना तुमनावर विषय. हो, पत्नी आणि माय या दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे. या दोन भूमिका जर समजदार असल्या की ती सुकलेला बगीचा असला तरी तो फुलू शकतो. म्हणून दोन भूमिका समजदार पाहिजे. माय सुद्धा तिथली समजदार पाहिजे. पोरगा फिर येऊन ना, मायने लगेच समजस माय मन पोऱ्या काहीतरी टेन्शन माय, अहो काहीतरी विचार माय. मायने लगेच सांगू पाहू मी हा यात येणार, कसा टेन्शन लिराय ना तू, तरी त्या पोऱ्याना अर्ध दुःख दूर होई जास. पण बाकीने माया पोऱ्याला तर सुरू कर देते. बावड्या इलावर बर तू घेतो ना कटका घाल द्यायची ना, जे पुढे केला की तू बरोबर मी. मग त्याला असं वाटत स्टँडवर बटीन बिड्या पुकेल चहा पियला बरोबर होतं ये बाय
दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे, पत्नी आणि माय या दोन भूमिका जर समजदार असल्या, किती सुकलेला बगीचा असला तरी फुलू शकतो. जितका भक्ताचा देवावर विश्वास तितका पत्नीचा पतीवर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हे तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार, ओ तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार. ओ मेरी मर्जी में विधाता कोई छोटा बड़ा राज दुनिया, चाहिए मुझसे रूपे पर होना नाराज. हमें बंधन है बार बार, हम कर ले तू स्वीकार, तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार. ओ तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार. पत्नीचा पतीवर तेवढा विश्वास पाहिजे, पण पत्नी बी तेवढा लायकीना, पती बी तेवढा लायकीना पाहिजे बा. हो, काही इथला वायबार आहेत, बायको रांदेश निबट जाकी ठेवस 8 वाजानी 11 पीसने उभा राजदारमा. बहिणी सोन असा नीट जरी होईना कंबर मला लाद दिले तर पाप लागत नाही मायच्यान कधी. पती तो परमेश्वर आहे, पण लायकीत असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय घराच्या बाहेर निघाले. गलीमध्ये 4 आजीमाया बसल्या होत्या. त्यांना बघून तुकोबारायांना असं वाटलं, या माझ्या मायसारख्या यात्री प्रेमानं 2 शब्द बोलतील. पण म्हातारींच्या मुखातून वाक्य निघालं, बैग मेल्यानं पूर्ण संसाराची रांगोळीच केली म्हणले. तुकोबाराय निघाले. आता तुकोबाराय म्हणतात, अपेक्षा कोणाकडनं करायची? म्हणजे तुकोबारायांनी पंढरपुराचा मार्ग धरला. पंढरपुराचा मार्ग धरला. रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं, देवा साधू बाबा, माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जयरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबाराय, चालतायत पंढरपुरात प्रवेश केला. पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतरचा तो आनंद माझे तुकोबाराय सांगतात. खरं सांगू का, देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला, गोपिकांना कळाला, भक्तांना कळाला, महिन्याची वारी करून चालणाऱ्या वारकऱ्याला कळाला. हो, देवाचा दर्शनाचा आनंद वारकऱ्याला कळतो, भक्ताला कळतो, संतांना कळाला आणि गोपिकांना कळाला. क्योंकि भाई जब भगवान जन्म लेते हैं गोकुल में, जब भगवान जन्म लेते हैं गोकुल में, सब गोपिका दर्शन के लिए जाती है. तो गोपी भाव में यही बताते हैं, हो ते निवेदिये मन, ते निवेदिये मन, ते निवेदिये मन. पाहिला पाहिला शीश जो बसावा, दिल विच शीश जो बसावा, जी कर देख कारवा, वो कितना सोना देनो. देवाच्या रूपाचा आनंद बरं पंजाबी भक्त करत होता स्तुती देवाची. बाकीना म्हणतच होते देवना भक्त पंजाबी बी होतात का? अरे जातीपाती माझ्या देवाला काही मान्यच नाही. या
माझा देव जातीपातीला महत्व देत नाही. तुमच्या अंतकरणात ना भाव काय आहे? जातपेक्षा भाव महत्वाचा आहे देवाला, नाही का? अजून सांगू का? परिचयासाठी जातीपाती नाही. माझ्या देवाच्या गौडणी किती जातीच्या होत्या ऐका. हे मराठी कानडिया, हो मराठी कानडिया, एक मुसलमानी नको बनी मुसलमानी, अशा बाजी जरी कविला गवडणी. मराठी कानडिया, एक मराठी कानडिया, एक मुसलमानी नको बनी मुसलमानी, अशा बाजी जरी कविला गवडणी. एक मराठी कानडिया, एक मराठी कानडिया, एक मुसलमानी नको बनी मुसलमानी, बाजी जरी कविला गवडणी, अशा बाजी जरी कविला गवडणी. तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर पुढे जात होते, फिरून मागे पाहत होते. 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागे पाहत होते. हा देवानं केलेला प्रश्न. तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागे पाहताय, नेमकं चाललंय काय? तर तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबारायांनी रडता रडता सांगितलं, देवा काय चाललंय, ऐकायचं का? अरे एखादी मुलगी माहेर म्हणून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत त्या पोरी सारखी, तर कोणासारखी? कन्या सासुऱ्याशी जाईल. एखादी मुलगी माहेर म्हणून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत त्या पोरी सारखी आहे. तुकोबारायांनी प्रमाण सांगितलं, कन्या सासुऱ्याशी जाईल. आता हे कदाचित हे दुःख यांना कळतं, आपल्याला कळणार नाही. पोरीला माहेर सोडताना काय दुःख होतं ते फक्त पोरींना कळतं, मुलींना कळतं. पोरांना नाही कळणार, माणसांना नाही कळणार. काय ना, या मायला जन्माला येते मायबापांकडे, 20-22 वर्षाची झाल्याच्या नंतर लग्न केलं जातं. ज्या परिवाराला ती ओळखतही नाही त्या परिवाराला आपलं मानून पूर्ण आयुष्य त्या परिवारात खर्च करते. त्या माहेर सोडणाऱ्या पोरीला विचारा, माहेर सोडणं किती अवघड असते. आपलं काय ना, आपण सख्या बहिणीच्या घरी गेलो का, एक मुक्काम झाला, दुसऱ्या मुक्कामाला जर बहिणीनं आग्रह केला, भाऊ आज ना दिन राहायचा रे, म्हणत येत नाही लाग ना, तरी आपण पहिले सांगतो बहीण राहायचा. तू पण म्हणे गायकाने मन हात वैकस, ती दूध दो देवाने मला आज घर जाणंच पडी. हा तू जर मरी घ्या ते काय दूध देवानं बंद करते का? पण बाण राहत या नुसता, बरोबर आहे की नाही? पहिला मुक्काम दुसरा मुक्काम सख्या बहिणीच्या घरी करत नाही. पण एवढी उदार अंतकरणाची महिला स्त्री असते, बहीण असते का ती एका परक्या परिवारात जाऊन आपला परिवार समजून सगळा संसार आपला म्हणून करते. एवढं उदार अंतकरणाच्या स्त्रिया असतात. ते त्यांना कळतं ते दुःख काय असतं. काय ना काही गोष्टी आपल्याला कळणार नाही. ते दुःख त्यांनाच कळतं. ते विंचू एखाद्याला चावल्याच्या नंतर दुःख वेदना फक्त त्या चावलेनं त्यालाच माहितीये. गुपचूप करणारा ते गण सांगतो, हो दे ना मग, सैन कर ना मग, इथलं तिथलं ना काय वर आता आहे तू जरा ब्याम काढले होते. आता आहे माहेर सोडायचं दुःख काय असतं ते फक्त पोरींना कळतं. आणि अजून सांगू का, पोरींचं विशेष प्रेम माहेर मधल्या माय बाप बहीण भाऊ सगळ्यांपेक्षा विशेष प्रेम ना बापावर असतं. जास्त प्रेम तुम्ही कोणावर करता? मायावर. विशेष प्रेम बापावर असतं पोरींचं. मान्य ना तुम्हाला? माय बापने जर भांडण बी व्हायला राहिले ना, तिसले पक्क समजी राहिना मन बापनी चूक, मन मायनी चूक नाहीये भाऊ, असं मन बापनी चूक आहे. तरी सुद्धा पोरी लढाई मोडा टाइमले मायले सांगते, बस कर ना मम्मी, तू काय म्हण पप्पा मागे लाग जात बे. हा 100% पोरी. म्हणजे याच्यातून मला हे सांगायचंय की पोरींचं विशेष प्रेम बापावर असतं. हे सिद्ध करण्यासाठी एक उदाहरण सांगेल, लक्षपूर्वक ऐका. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं तर माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, बाळा जाय रे त्या बापाला जेवायला सांग. मुलगा जातो पप्पाच्याकडे, पप्पाला सांगतो, पप्पा चला बरं जेवण करा. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो, खाशीत काय बो मन बापनं काय जायला ना. तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी जाते पप्पाच्या जवळ आणि पप्पाला सांगते, पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो मला नाही जेवायचं बेटा. का बरं काय झालं? तुम्हाला बरं नाही का वाटत? तुमचं डोकं दुखायलंय का पप्पा? डोक्याला बाम लावून देऊ का? नाही ग बाई तसं काय नाही. मग चला लवकर जेवण करा. बाप म्हणतो बेटा मी नाही जेवण करत, तू कर जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते. म्हणून तर तुकोबारायांनी
म्हणून तर कन्या सांगतायत. बरोबर आहे ना? कन्या काही इतकी साधारण नाही का? तुकोबर आहे उदाहरण म्हणून सांगते येईल. अजून सांगतो, आपली पोरगी 100-200 किलोमीटर अंतरावर राहते, लग्न झालेलं आहे, विवाहिता. सकाळी सकाळी भावाला फोन करते, भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे, पप्पांची तब्येत कशी आहे. तो भाऊ म्हणतो बाई मला तर काही माहित नाही, लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो, काकाई माझ्या वडिलांची तब्येत कशी आहे. माय सांगते दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं, कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली, आता सकाळी सकाळी तुझ्या बापानं गोळ्या औषधी घेतल्या, नाश्ता केला, तुझा बाप झोपला. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो, बहिणीला सांगतो ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे. तो 200 किलोमीटर अंतरावर सांगते बापाची तब्येत खराब आहे, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस. तेव्हा ती दिदी सांगते दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई? दादा जेव्हा सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, चहा पित असताना अचानक ठचका आला, ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलींमध्ये दादा, मुलगा नाही ओळखू शकत. म्हणून तर तुकोबर कन्या सांगताय. आणि ती पोरगी मला हा अभंग आवर्जून घ्यावा वाटला. बऱ्याच वर्षाच्या नंतर मी यावर्षी घेतोय अभंग. त्याचं कारण असं माझा फेवरेट अभंग आहे, पण आज मला आवर्जून घ्यावा वाटला. त्याचं कारण असे की आज कानुबाई माताचा उत्सव आहे. आणि जर तुम्ही कानुबाई माताचा उत्सव साजरा करताय तर मला तुमच्या पाया पडून विनंती असेल, ज्या कानुबाई माताला तुम्ही आदिशक्तीचा अवतार समजून पूजताय ना, तर पोटी येणारी मुलगी सुद्धा आदिशक्तीचाच अवतार असतो. तिला पोटातल्या पोटात मारू नका. बऱ्याच मायांनी पोटातल्या पोटात पुरी मारल्या. पोरगी एवढं विशेष रत्न आहे ना. कदाचित तुम्ही रामचरित मानस वाचलं असेल ना, बाबा लोक बसलेत अनुभवी बाबा, जर वाचलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते. पायी प्रवास करत असताना एका पिंड पर्वताच्या उंच शिखरावर चढत होते. आणि चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. स्वामी म्हणजे ब्रह्मचारी साधू न राहता त्यांनी आवाज दिला, ए भैया अरे थोड़ी देर के लिए लड़की तेरे कंधे पर है, थोड़ी देर के लिए मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. ए भाई जी, ये जो लड़की तेरे कंधे पर बैठी है थोड़ी देर के लिए मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या गोड माणसानं गोड उत्तर दिलं, बाबा ये जो बेटी है ते मेरे कंधे पर ही ठीक है. पुन्हा बाबांनी सांगितलं, अरे भैया अरे टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे, तुला जड पडेल ती धरायला, थोडा वेळ माझ्याकडे दे ना. तू अशक्त आहेस, तुझ्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, थोडा वेळ माझ्याकडे दे. तेव्हा त्या माणसानं उत्तर दिलं, गुरुजी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती है, आपको सन्यासी है. अरे तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला मुलगी काय करणार आहे? मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, त्या लोकांना मुलगी कळते. आणि नाहीच असली कमीत कमी मायेवर तरी प्रेम असलं पाहिजे, त्यांना मुलगी कळते. विठ्ठल विठ्ठल. मुलगी एवढं विशेष रत्न तरी काही लोकांनी पोटातल्या पोटात पुरी मारल्या. आता मला तो वेळ जास्त घ्यायचा नाही, मी शॉर्टकट सांगणार आहे, कारण मला माहिती तुम्ही काय ऐकायला बसलेत. असं तुम्ही बाकीना असा विचार करा ना, कवय सर आहे बाकीना चिंतन ऐकायला बसलेत, बाकीना असं म्हणतो तुम्ही शेवट कवय आसाडे भाऊ. मला माहिती आहे ना, मी इथला हुशार आहे ना, मुद्दानं फक्त दाबीदारच. पहिला मजल फेक दिना तुम्ही ऐकीन करणे जाता, बाकी ना ते नसतं खाल मानगावला रे अप्पा रे तुम्ही आम्ही काय असा माहिले तू काय कर राय ना मग आमले असं मस्त काय मसाला ना खावायला भेटे, तू पुरणपोळी दड काय दिली आले. एक गोष्ट कायम ध्यान ठेवानी, मी विनोद करस कीर्तनमा, हा कीर्तनमा विनोद करस, फक्त विनोदना साठी लोक येत साहेब मला माहिती. विनोद कीर्तनमा कितला करा ना याला बी लिमिट राहस, का करायला पाहिजे त्याला बी लिमिट शे.
मी विषयाला अनुसरूनच विनोद करण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे ना, शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं होते फोत्र काहीच काम नाही राहस, पण शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं होते ते फोत्रास मध राहू देना पडतास. फोत्रान बाहेर निघणार म्हणजे खवटवान दाट शक्यता राहस. मनीषीन विनोदाई फोत्रासारखं शे, पण फोत्र शे मनीषनी या शेंगदाणा सुरक्षित शेत आडे कीर्तन. हा मनीषीन थोडं फिरायला सांगणं पडस माझं. हरी विठल विठल कन्या जरी एवढी विशेष रत्न आहे तरी लोकांना पोरगीच नको. पोरगी काय नको, काही काही लोकांनी देव बी सांग राय ना, तुम्हाला काना देशने देवी ना उत्सव शे म्हणे मला हाजरी लावणी पडी म्हणे. हो जडे जडे देव येस ना तटे महादेव येस, जडे महादेव राहणार का तटे देवी येस. हो आणि जडे देवी तटे तो का बरी यावं नाही मेघराज. त्याला बी वाटच मी हाजरी लावायला पाहिजे. कोणता का रूप येऊ ना तो हाजरी लाई ना, छोटा मोठा रूप माका व्हाय ना, फक्त कोणी जागा सोडू नका म्हणजे वय गाय परीक्षा राहस बर. हा देवद किराणा चेक करा ना कितला मडका पक्का व्हायला तो असं. बाकी ना पाणी प्यायच उठायला लागत का देव समजी जाईल हाल काय वय. मुलगी एवढं विशेष रत्न तरी लोकांना पोरगीच नकोय. का नकोय? काही काही लोकांनी हुंडा मागायला चव घातली म्हणून काही काही लोकांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या. पोटातल्या पोटात पोरी मारल्या कशासाठी? हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली. मी तर असं म्हणेन हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. हुंडा देणाऱ्याने दिला पाहिजे. काही काही लोक निधीतली चव घाल देणी. पोऱ्यावाला जर दकी घेत ना पोरले लगीन करणारच पण सरळ सांग देतात दखाबो आमले ते काय आव नाही तुमले पटस होईल ते करल्या. बर पोऱ्यावाला अभिमान देतात भेटीत नाही मनीषी. अहो इथला नालायक रास गाडीना पैसा भीती तिच्या आम्ही आता नाही सुटते मर जाय रे. अरे औषध तीन मर जा रे. तू नुसता औषध करी बाजार भरावा. गरीबातला गरीब माणूस 200 रुपये रोजाना काम करणारा माणूस. राग धरू नका, मला बोलणं जरा असं जडच आहे. मला बोलणं जडच आहे मला माहिती आहे, पण जाऊ लोगून मी उभाटी नाकलत नाही तो लोगून गागर बी पडत नाही. 200 रुपये रोजाना कामाला जाणारा माणूस तरी 20 रुपयाने विमल सहज काय म्हणतो की दिवस. बरोबर आहे ना? 200 रुपये रोज ते कामले जाणारा माणूस 20 रुपयाने विमल खायच नाही तो की दिवस. अरे 30-20 रुपयाने विमल जर तुम्ही पूर्ण नावना 20 रुपये जमा करत महिना ना 600 रुपये जातात. जन्माल तर वय पाहिजे जर बारकायची की घरातून पूर्ण लगीन नाही बाहेर पण वैशनी सुद्धा पैसा उरते. लोकेशने वायबार धंदा धरले मापन काहीच नाही ना महाराज. आपल्या ऐपतीनुसार हुंडा लावला पाहिजे. हा आणि मागणारा जर उन्हाना पोरगा तोंडे काही जरी मागत सोयताडार उठाडे उठरा भिकारी उठ रे तू आठे हातेच भीक माग राय ना पुढे काय कोण पाडशी उडाडे. हा ऐपतीनुसार आपण लावायचं. मागायला लागणं का उठाडी तेव्हा ना तर मागणाऱ्यांनी चव घातली म्हणून पोरी मारल्या गेल्या. पण हुंडा लावणाऱ्यांना सांगतो पोरीच्या मायबापांना हुंडा दिला पाहिजे आपल्या ऐपतीनुसार. हुंडा दिल्याच्या नंतर पोरीचं वजन राहतं. हा त्यांसाठी उदाहरण मनीषी दीपक दादा त्याच नगरमध्ये गेल्या कथा घ्यात आपला बहीण पाहुणा लायलेत ना. हा त्यामुळे आम्ही ताई सांगस तुन मुसळ फोडी हा लेवा देवाला हात मोकरा ना कथा दाजी कथा पटेल. तुम्ही बी लिहिल नाही राहता ते आम्ही बी बटन दाब देतो नको बाई असं नको बोलत जा. तुम्ही लिहिलेत म्हणजे ना आम्ही ना करतात विठायला विठायला. हुंडा देणाऱ्याने दिला पाहिजे याच्यावर बोलतोय. एक पोरगा पोरगी बघायला गेला. पोरगी बघितली आणि बघितल्याच्या नंतर नवरीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी मला आवडली तिच्यासोबत लग्न करायचे पण मला हुंडा पाहिजे. म्हणला किती? तो म्हणतो 6 लाख रुपये. पोरगीचा बाप विचार करतो पोरगा इंजिनियर आहे सरकारी आहे म्हणले 6 लाख रुपये दिले असं समजा. आता 6 लाख रुपयात लग्नही ठरलं.
पण हा म्हणतो मला लग्न माझ्या पद्धतीत करायचं, सुशिक्षित पद्धतीत. मग कसं? वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही, नवरी पोरगीलाही फिरवायचं. आता वर घोड्यामध्ये नवरदेव नवरी दोघांना बसवायचं होतं म्हणल्यावर त्यांनी बग्गी तयार केली. एकीकडे नवरदेव बसला, एकीकडे नवरी पोरगी बसली. आमच्या दीपक दादा साहेब सारखा बँडवाला होता, चांगला जोरात वाजवणारा. आता त्यानं वाजवायला सुरुवात केली, बँड वाजवायला वाजवायला सुरुवात केली आणि त्याचे सगळे मित्र नाचायला लागले, जोरात नाचायला लागले. राव एवढे जोरात नाचत होते का नवरदेव इथला फॉर्म माही घ्या. नवरी पोरगी बाजूमात बसली होती. तिला म्हणे पाय ना पट्ट्यानं कशी कमावली या, किती पोरं नाचतायत. ती म्हणे हा ना माय, खरं आहे ना. म्हणे पाय तर करी, म्हणे हा ना माय. म्हणे देखते करी. पोर म्हणे अव 150 ना दिकी ना नाव असं आवराव नाही. म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ, खरं खरं सांगा एवढा पोरी कस काय नाची राहणार. तो म्हणे काय नाही म्हणे, सोपं आहे म्हणे. म्हणे काय काय नाही म्हणे, कोणले 20 नि कोणले 50 नि कोणले 100 नि पाहिजे का कुत्तच म्हणे त्यांनी तातेलच ना माई. म्हणता आम्हा गलंगीना पोरे नाही तू इथला वायबा. तुमनाकडे नाही ती पद्धत. जानगर ना खोका जानगर ना जुवा. दीपक दादा साहेब माझ्यापेक्षा या गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त अनुभव असेल. माझा एक मित्र आहे दोंडाईच्या मध्ये, डीजे वाला सोनू दादा. मी त्याच्याकडे बसलो होतो, वृंदावन वरनं आलो. आता आल्याच्या नंतर म्हणे तुम्ही बऱ्याच दिवसाच्या नंतर आले. म्हणले महाराज या घरी चहाला बसलेलो, चहा घेतोय तोपर्यंत एक नवरदेव डीजे ठरावालो ना. त्या भाऊनं गावनं नाव विचारली ना आणि मग आमना सोनू दादा सांग म्हणे भाऊ पैसा कितला लिसू आणि तू कितला दिशी यानापेक्षा पहिले आई ठरायली डीजे कितला वाजा लगून वाजनाशे. म्हणता काय सोनू भाऊ पहिले पैसा ठराव ना, आई कितला वाजा लगून वाजाना. नाही म्हणे महाराज काय काय गावेस ना पोरे इथला नेत राहताना म्हणे 2-2, 3-3 वाजा लगू बंद करू देतात. म्हणता असं आहे का. नवरदेव म्हणे भाऊ सोनू दादा अजिबात टेन्शन देऊ नको म्हणे, मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे, मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे. त्याशिवाय एकदम जर चढी घे ना त्या जनरेटर ना आवाजवर बी कुत्तच म्हणे तू डीजे बंद का करलेत नाही. तुम्हाकडे नाहीत ना असा. हा गाव परत 2 नागिन डान्स वाला राहतो, एक असा करणार आणि एक असा करणार. उभा लगीन वय जायला ते बरं आहे. कुवारा नका नाच जावर मायन्या चांगला आली भेटी राहिल्यात नाही रे. वो नागिन डान्स वाला बोलता असं बर. पहिलेच पोरी कमी पोरे जास्त आहेत. 100 पोरेच ना मागे फक्त 70% पोरी 30% पोरेच पोरीच ना टाया नाही असाच बाकी ना गडवर दाड नाही तर लंबूट शेष. पोरगी हुशार होती धनी. तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचताय. तो म्हणे काय नाही सोपं आहे म्हणे. कसं काय कोणले 20 नि कोणले 50 नि कोणले 100 नि पाहिजे का कुत्तच म्हणे. त्या पोर हुशार होती धनी. म्हणे काय या 20 रुपये मन 50 रुपये मग इथला कुदाड राहणार उन्हाळा मा म्हणे. हा आई उंताना इथला कुदाड राहणार म्हणे. म्हणे हा मग मन बापनी 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमाल. हुंडा देणारे नाही देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटत द्यावी. बरोबर आहे ना. हो फक्त हुंडाला घाबरून काही काही मायबापांनी पोरी पोटातल्या पोटात मारल्या. पण तुम्हाला सांगतो पोरगी एवढं विशेष रत्न नाही का. एखाद्या पोरगीचे लग्न संबंध जोडू द्या, प्रसंग घ्या डोळ्याच्या पुढे. पोरगीचे लग्न संबंध जोडलेले आहेत. हळदीचा प्रसंग आहे, हळदीचा प्रसंग आहे. ढोलवर थाप पडली दाक्षिणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहता पण समोरचं काही दिसत नाही अशी परिस्थिती आहे. आणि तशा वातावरणामध्ये एखाद्या नवरीच्या बापाला एखाद्या माणसानं सांगावं आपल्याला मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडतीये, ती वस्तू तुम्ही जाऊन घेऊन या. आता घरात कोणती वस्तू कुठे माणसाला माहिती नसते म्हणून तो त्याच्या पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. रडणाऱ्या पत्नीकडे गेला माणूस आणि बाईला विचारायला लागला का ग काय झालं, काहून रडतीया. काय नाही वदनी. हे वेडी बोल ना, का रडतीया. नाही वदनी. अगं तू रडतीया. नाही वदनी. अगं बोल ना का रडते. मी तुझा पती आहे. तुला मंडपात कोणी काही बोलले का, तुझा कोणी अपमान केला का. नाही हो धनी. मग तू का रडतेस. धनी खरं सांगू का, दीदीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जा, तिच्या जवळ जा, तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. दादा तो नवरीचा बाप रडत होता आणि त्याच्या पत्नीला सांगत होता, म्हणजे नवरीच्या मायला सांगत होता, वेडी तू माय आहेस
तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते, मला नाही रडता येणार का? जर का मी रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? अरे माणसासारखा माणूस काय पायवानी रडायला लागला, मला नाही रडता येणार. दोघांचा संवाद चाललेला. हळदीची रात्र दोघांनी हो रडून रात्र काढलेली आहे. पूर्ण रात्र रडले येतात. सकाळी स्नान केलं, नवरीचा बाप ओट्यावर उभा आहे. सकाळी सकाळी कोणीतरी नवीन व्यक्ती घराच्या समोरून जातोय आणि त्या व्यक्तीने नवरीच्या बापाला प्रश्न केला का, हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतोय, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, अरे मी माझं स्वतःच काडीच कापतोय, परक्या व्यक्तीला दान करतोय, ज्या पोराला मी बघितलेलं सुद्धा नाही. या अशा परिवारात मी माझी मुलगी देतोय. दादा बँक मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जर स्लिप भरायची असेल ना, पेन असतो ना, पेन, त्या पेनाला सुद्धा दोरीनं बांधून ठेवलेला असतो. 5 रुपयाचा पेन सुद्धा मोकळा सोडत नाही, न जाणं कोणी उचलून घेऊन जाईल. एवढाही लोकांवर विश्वास नाही. पण मायबाप काय उदार अंतकरणाचे असतात. लहानाची मोठी करतात, जन्माला आल्याच्या नंतर पासून सांभाळतात, तर शेवट 18, 20, 22 वर्षाची होईपर्यंत सांभाळतात. आणि कोणीतरी परका पोऱ्यावर विश्वास ठेवतात आणि त्या पोराच्या स्वाधीन पोरीला करतात. त्या मायबापांचं काय उदार अंतकरण असेल नाही का? हो महाराज, लग्न संबंध आटोपले, इथं प्रसंग आहे तो बिदाईचा. लग्न संबंध आटोपले, प्रसंग आहे बिदाईचा. पोरगीला सासरी जायचंय, सासरी जायचंय. अगोदर जाऊन ती मायच्या गड्याला मिठी मारते. माईला सांगते, आई बघा बर का, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्यालाही कळत नाही. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्यालाही कळत नाही. माय बनून आपल्याला समजवते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पण आई ऐक ना, माझे वडील जर का तुझ्यावर रागवले ना, माझा पप्पा जर तुझ्यावर रागवला, माझ्या बापाच्या बोलण्याकडे नको जाशील ग. माझ्या बापाला बाहेरचंही टेन्शन असतं, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला समजून घेशील गे. ये माय. दादा ती माय सांगते, बेटा तू सांगते तसं ऐकते, पण ऐकणारे की जाते ना, दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्या कारण आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. मायला भेटलं गेलं. मंडपाच्या कोपऱ्याला बहीण उभी आहे. बहिणीच्या कडे जाते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते आणि बहिणीच्या गड्याला मिठी मारल्याच्या नंतर बहिणीला सांगते, दीदी सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई तर हातातला घास हातात, घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटलं गेलं. रस्त्यावर मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्याकडे जाते, भावाच्या गड्याला मिठी मारते. भावाला सांगते, दादा महाकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलंय ना बाई, तू मला मारलंय ना, मी त्या क्षणी विसरलो. ताई तू मला मारलंय ना. आता तरुण भाऊसले जर भजन म्हणा सांग, वाटे भजन म्हणतात नाही या. मग यशले जर एखादी पूर्ण इंस्टाले व्हॉट्सअपले ब्लॉक कर का, या पडेल बी तडा नाडे बटतस आणि रातना 12 पायी सुरू करतस. हे पाखरा आजाद केले तुला बावरे, तूने आजाद कर रे, तुला पाखरू ऑलरेडी आजादच होत रे. तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता तरी ठेवलं होतं रे, बानड सुरूच नाले. उलट तू पाखरानं पहिले ठरवलं होतं म्हणलं गिन्नी बुंदी आले वळाला. उलट तू पाखरा लगीन करीन 3 वरीस मतात आहे सासरतीन, 1 वरीस न बच्चर राहतीन पाठवा कड्यावर, 1 वरीस न पोरग रास अव चौकमा बटेल रास. तिनं 1 वरीस न पोऱ्याला सांगत, बघ बघ मामा कसा बसलाय बघ बघ. कथ जाय तू न पाखरा, ओ भाऊ ओ पाखरा ओ बाणर सुरत ना. अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंता प्रतीचा भाव व्यक्त करायचा. मला गाणं सांगा का, मी लगे भजन सांगतो तुमले. हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले किया, देखते ही देखते हवाले तेरे ये किया.
दिया कान्हैया दिल तेरे नाम कर 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 दिया नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले किया देखते ही देखते हवाले तेरे किया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया तुम्ही फक्त गाणं सांगा ना आपण लगे भजन तयार करतो सुद्धा मला फक्त आई म्हण नाही तुमले गाणंही म्हणापेक्षा अजिबात नाही कोणतरी पाय पडावं ते ऋषीले भाऊ एखाद बाई असं देखील का नाही का आपल्या बाया बड्या देराण्याच्या टाइम उभं राहू द्या नवीन सून बाई गेली तिला जर सांगा बहिणी बड्या बाईस ना पाय पडली आता तुम्ही का लाईन मग उभ्या राहतेस का मागे पुढे पाय पडा मग एखादी जर मागे राहिली ना मग ती तुझी एखादी सासू सांगत बहीण ती ततानीतून दाखली सासू तीन पाय पडली तिना राही घ्या माय पोर जर पाय पडाल गे ना नको माय मना नको पडवा त्या चिकनीच ना पड का बघ तू ना मागे पाय पडा तुला अटॅकी जाय उपडीच जाशी तू आधी नुसता चहा ना ट्रे फिरावा मका मागे पुढे वय जा जर बाकी ना पाहिजे नाही वस्ती ना एका धडकत नंतर दिना ना मग मन पुढे त्यांनी लई गई ती तर ती चहा वाटणार ती माल दी नको माय मी का नंगा बुकाने नाही गो तिसले दे मी पिरास मग तू पिरास नाही बाकी ना बाया जेल नाही सुटी येईल कितला वायबार धंदा आहे तेवढं बरं आहे गलंगी परिसरने बाया नाहीत तशा तुम्ही नाही करते ना बहिणी सो आदिवासी लोक तुम्ही हलका म्हणतात पण मना नजर मग ग्रेट आहेत त्या जगणं जर शिकणं त्या लोकेच पाहिजे शिकू हो महाराज कमवू नका असं नाही कमवायला पाहिजे पण माणूसनी कितलं कमवायला पाहिजे इथलं कमवा पैसाच काय करीन झोपा पण काय काय लोक इथला येणार जायचे संसार मग देवना यात पाठ टाकेले लोक एक म्हातार सिरियस होत सिरियस मरावर पडेल म्हातार डॉक्टरने सांगते ना दुपारी येऊन 12 वाजता डॉक्टर म्हातार 4-5 वाजता शावरीली म्हणे 4-5 वाजता शावरीली आज सांग पोरे वाटते की नंतर म्हातारा कवय मरीन पण म्हातारा बरोबर 3-3:30 वाजले एकदम असा असा कराल पोरे म्हणे म्हातारा असं बाबू करायला दाखला म्हणे ए मोठा भाऊ अरे पप्पा सांगलाय ना तर त्यांना बितडा मग काहीतरी ठेवला दाखला आणि बितड पाठ टाक रुपया सापडणार नाही मोठा भाऊ अख्खं बितड पाठ टाका काहीच सापडणार नाही पण पप्पा असंच कराय ना भाऊ तो मोठा दाखला मोठा म्हणे येडा ते बितड पाठ टाक तू आताना सांग ना म्हणे पप्पा आता काहीतरी म्हणे आताना बी बितड पाठ टाक म्हाताराने दोन्ही बितडा पाठ टाका मग म्हातारानं काय बंधू आहे पोरे म्हणे आई नेमकं काय शे कितलं शेन काय शे म्हणे दल्ला जर मरी घ्या तर आपले समजावं नाही म्हणे मग जे जाय ते बरं जाय डॉक्टरला बोलायला म्हणे डॉक्टर साहेब म्हणे काय फक्त 10 मिनिटासाठी काय ना मन बातमी बोलायला पाहिजे म्हणे पण इथलं का सांग दे ना मन कोठे काय ठेवायचे असं असं इथलं सांग ना म्हणजे कितलं शेन काय शे फक्त मन बाप 10 मिनिटं काय ना बोलायला पाहिजे म्हणे डॉक्टर म्हणे बोलीन म्हणे म्हातारा 10 मिनिटासाठी पण इंजेक्शन देणं पडी ते इंजेक्शनचे 40,000 40 जाऊ द्या हो कितलं येईन काय शिवगा द्या जाई म्हणे रोकडा पहिले रोकडा डॉक्टरने रक्कम उपाडली नाही डॉक्टरने घ्या म्हातारा बोलायला लागणार म्हातारा पोरी विचारे पप्पा असं असं म्हणजे कोठे काय ठेल काय नाही भाऊ कोठे काय ठेल नाही ती बाजूनी वहीन जी मना पाहिजे गायने मागले जायला पीठ गायने ती मागिली जाते कितला येडा पण आहे हा म्हणजे मरण टाइमले सुद्धा पीठ गायन गायनी मा चेते या ना याने आयुष्यामा खरं भजन करेल का संसारात लोक वेडे झाले राव इतके वेडे झाले तर
हो नाही साधं काम तसं काही नाही सोन. जन्माला आलोय भगवंताचं नामचिंतन करून घ्या. आडे भजन म्हणा सांगू ना आडे म्हणावत नाही लगीन ना गाणं म्हणाला आहे काही करतीत नाही. आणि त्या गाणं काही जनाबाईना नाही मीराबाईना नाही जातण्या बिल नाही राहतीस आदिवासी म्हणे माया. हो त्यात ना मारुती राहायला नाही होते देवाला साहेब दीपक दादा साहेब आई जे गाणं निघलं ना ते आई रव्यानं शेवर. हा फक्त त्या कबली नाही राहणार तो त्याच ना बागे. हा आता सध्या असं जायचे ज्ञानात मासा तो पारदी मारणारा कथा करायचा आहे ना. आई गाणाला साल सुद्धा रवी किरण महाराज नेशे. हा म्हण्या जात नाही आदिवासी माया मारुती रायना मंदिरावर जातीस त्या देऊन करता गाणं म्हणतीस. ए उठरा उठरा हनुमान तुला मानस लगे निघाला निवता तुला देनास निवता देनास निवता देनास निवता देनास निवता देनास. उठरा उठरा हनुमान तुला मानस लगे निघाला निवता तुला देनास. आदिवासी बाया मारुती राईन करता गाणं म्हणतेस आणि या स्वतः चांगले जात ना म्हणणाऱ्या कोणी टाकी अंगण मागा शिलगाय दिस होती काढली यंदा कितला का दांगडो आहे ना राखेल टाकी शिलगाय देणे म्हणजे कितला का उपाध्या वयत नाही. कोणी टाकी अंगण मागा भानच. आपली संस्कृती ती जपली पाहिजे. खरं सांगू का पुरुष मंडळींना सांगतो या मायांना आहे ना मी बोलेल एवढा मोठा नाही पण यांचा सहारा घेऊन मला सगळ्यांना संदेश द्यायचा असतो. नाहीतर या मायांचा अधिकार इतका मोठा आहे की माझ्यासारख्या लेकरांना त्यांना काय बोलावं. त्यांना मी अगोदरच सांगून गेलो का आदिशक्तीचा अवतार आहेत ते. त्यांना बोलेल एवढा रवी किरण मोठा नाही आहे. त्यांचा अधिकार इतका मोठा आहे ना. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान. हा अधिकार या मायचा. माझ्यासारख्या पोरांना काय बोलावं त्यांना नाही का. यांचा अधिकार मोठा आहे पण मी जरा विनोद न बोलस आणि मला बोलेले ना काका म्हण्या माया एक बी राग करतेत नाही. कसं आहे ना मी कानादेशातला मुलगा आहे कदाचित मी त्यांचा मुलगा आहे भाऊ आहे म्हणून त्याच्या म्हणी भाषा कडतो याव काय खरं बोलत नाही भाषांसाठी बोलस. आणि लेकरूनी भाषा मायले कडस पोरगाल जर बोलता येत नाही ना आणि तो जर माय पाहिजे काकर मागस ना तरी माय बरोबर भाकर देस त्याला. कारण लेकराची भाषा मायला कळते. तसं माझ्या कानादेशातल्या सगळ्या मायांना माझी भाषा कळत असेल अहो काही खरं बोलत नाही भाषांसाठी प्लस म्हणेशील म्हणे माया बहिणी आशिष निजी राहिले तीच बिचारे. एक बी बाईना आजपर्यंत मला प्रश्न नाही महाराज आमले महिला माताश्री इथलं का बोलतोस तुम्ही. कारण मी तुमले बोलांसाठी येईल राहत नाही फक्त विनोद करायचा असतो मला काही विषय पटवायचा असतो म्हणून मी तुम्हाला बोलतो. तुमले बोलसो एवढा रवी किरण महाराज मोठा नाही. पहिले तर बठ्या महिला मातासना पाय पडीन माफी मागस राग दरांनी बहिणीसोबत बोलू ना मग. राग नाही येऊन तुमले पक्क ना देखाव टोपीवाला बाबा बाया काय सांग बोला महाराज बोला म्हणे. बाकीने बाया मन 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 बोल 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 आमले माहिती तू नीच जे तू बोलशील बोल. बाकीने बाया मन 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 मरी माय खाजो आमनास किडा पाडासो यांना सत्यानास. अजिबात राग करत नाही आणि करणार पण नाही अशी अपेक्षा आहे मला. बोलू ना माया हो राग नाही करत ना पक्क मायच्या खरंच राग नाही करत ना बहिणी सर बोलू ना मग पक्क ना. खरं सांगू का तुम्ही जातला पाडत राहतो एक नंबर लब्बाड जात राहताय दीपक दादाचा. तुम्ही कसं काय सही करले तो कारण याच त्याला बड्या गाणाच मा तुम्हाला ते लगीन मा गाणं म्हणतेस बहिणीस हे नवरीना बाप गोडे होना वाजा गैरत होना आणि मोती पैरत होना. खरं असतं ते खरं असते वाजा गैरतून आणि मोती पैरतून खरं असते. एक नंबरनी लब्बडचा त्रास आई मोती पैरतू ना तो यार ना बोचकत वाचकत ना आणि आई माय सांगस मोती पैरतू ना. एक नंबरनी लब्बड जात राह तेवढं बरं गलंगीने बायाने तशा. आपको त्याचा केसर ना गाना ऐका केसर ना गाना. कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेड़ा लाया हो गई खाने के तैयार.
लड्डू लाया पेडा लाया. शूटिंग चालू आहे का भाऊ? त्या बडी बडी दखणारा बाकीना प्रेम करणारा बी बाकीना खेळा पाडणारा बी राहतो ना ते. सांगू योग्य भाऊ जाऊ दे मग तुमनं एक याच ना चाहते मग दडगाव तुमनं एक एक गाणं सांगाच मी तुमले हे सर ना एक गाणं म्हणतेस ते आम्ही गेली मग एक काकू म्हण राहीन ती तीन निन्नी करतात. वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी येवणले उफट टांग हो म्हणा बा. असा गाणं राहतच ना आपला सारखा ना जीव मय करी डायरेक्ट. याच ना गाणाच मग सुद्धा लबाडी एक काकू गाणं म्हण राहील ते तथाई ना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना हिरोना तथाई ना मना बापू ना निमित्ते समजी गहुना माय मना गोविंदा उना. मी म्हणतो आपली मुंबई जाणं काही शक्य होत नाही. गाव मग गोविंदा आली झालं की देऊ म्हणतो मी थंडा पाणी काय अंग दोयली ना गोविंदादा खाणं अनमा जी काकू गाणं म्हण राहते तीनकडे गो म्हणतात काकू मला गोविंदादा काढो गोविंद म्हणतात. तो गोविंदांकडे अर्धा काढा तो लाईट ना खाली उभा होता. लाईट ना खाली उभा होता तर दिकेने घेतला नियागार होता म्हणता गोविंदा आहे तो ना तवच ना मला भरोसा झोपडी घ्या एक नंबरी लब्बाड जात राहत म्हणता तथाने पाहिजे नाही. आटे ना काही सांगावं म्हणे आखी रक्कम आठ केले. तुमना गानास मला बाडी मग तुमना घरमा चांगलं वातावरण राहस का घरमा बी किडा राहतस. तुम्ही यांना पण त्यांना पण किसा भरल्या पैसा जमाडीस नाही उलटी कुंटीले शर्ट टांगी द्या. रातले जेवण करल्या तुम्ही झोपिल्या तुम्ही रजावर उतरणार तर मन ड्युटी चालू अस तुम्हाला किसा जमला तुम्हाला टीएल पैसाच म्हणून 500 उपाड देस. सकाळी मग किसा मला पैसा चेक करा 500 कमी पडतस. तुम्ही बाईली जरा का रे 500 कमी वाट राय ना आपो आई बहीण वरते रास उलटा चोर कोतवाल कुडाटे आपको वरते राहा. तुमले अक्कल नाही तुमले सुमारा नाही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा तुम्ही हो म्हणा बापरे बटा बरोबर राही घ्या 500 घे घ्या मी पाहणच सुरत नाही. तुमना 500 उपाडीनी मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायला तुमना हात माटी देत नाही तुमले सांगस मन भावने काय नाही माल कान मना बना देणार. आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मग तू याची आले दूध सापडी नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं. घर मला बाडी मग तुम्ही म्हणता स्वतः गली आली मग चांगलं वातावरण काय काय बाईसनी गली आली मग लबाडीत राहस तेवढं बरं आहे. गलंगीने बाईस नाही गली मग काय लबाडी राहस. समोरासमोर गरीब होता समोरला बाईले 1.5 वर्षांना पोरगा होता 1.5-2 वर्षांना तो टुकटुकू चालवून समोरला वाटतावर बशी घ्या शी करायला बशी घ्या. आई घरनी मालकीन देखील नाही ती माय म्हणे 1-1.5 वर्ष ना 1.5-2 वर्ष पोरी याला काय उठाडू म्हणे यांशी वहिनी का त्यान मला सांगतो ते बरलीन म्हणे पण आई शी करायला त्यातला मग घर मालकीन घर मागुशी घे उठीन दखाली तिथला मग ते भाऊ शी करीन त्यान घर मागुशी घ्या म्हणे ताई म्हणे काय हो बहीण म्हणे तुम्हाला पिंट्या आटे शी करी घ्या म्हणे माय म्हणे तो ते घर माकी राहणार ना म्हणे हो ताई तुम्ही दखिल्या लागेल ते डोया काय दखिल्या मी का खोटं बोलसू का बाई एवढी बाई सांग राहिली हा म्हणल्यावर पाहिजे ना पण काय काय बाई अवजी लबाड राहतेस दखाली उनी दकेलोर सुद्धा सांगे माय म्हणे म्हणा एवढसा पोऱ्याना काहीतला कार करोसो म्हणे तो का असा कलर नागस का म्हणे किती लबाडी हो गानास मा लबाडी घरमा लबाडी गली आली मा लबाडी मग तुम्हाला रडा नाही बहिणी ते खरं असता हा आते उन्हा बरोबर नव्हता तुम्ही मौत जाती सांग रडतीस ते खरं असता बहिणी मौत जातीस रडती खरं तुम्ही मायनासाठी बापनासाठी भावनासाठी बहीण रडत बरोबर आहे. एखादा तरुण कोणी मरेल ते आपले मान्य खरंच रडतच असं पण काही म्हातारा मरतत नाही ना काही म्हातारा मरतत नाही त्याच्या म्हाताऱ्या सांगतेस सांग ना देवले तुनी का चिठ्ठी दवाडी टाकी हो म्हणा बाप म्हणजे त्याला सांगे सौरी मारेल रास तरी सुद्धा अशा तोंड जाकी रडतीस बाप 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 म्हणा आई बा म्हणा आई बानी काय काचना मोहर बांधिली नाना म्हणा आई बा काय बाया ते नवरा मरानंतर इथल्या बाहेर रडतीस ना त्याला सांगी सौरी मारेलवर बी ओ माय म्हणा राम बिगर म्हणा चित लागत नाही ना म्हणा देव राम तुम्हाला बिगर बट गरज सुन लागस ना म्हणा राम
ते सुना लाग रहा ना होता तो ते काढा मागे केलं तो ते किती काही ते होत रे तो इथे रडणं शिकणं त्या बहिणीच पाहिजे इथलं बाहेर रडतीस ना दुसरा माय मरेवर सुद्धा फटाका रडाव तेव्हा आवाज नाही ताकद या बहिणीची दुसरा माय मरेवर अख्खा गाव रडाव साय माय आवाज आहे भगवानने दे आणि आपली सगळी माय मरेवर सुद्धा 2 जण हात धरलं ती येतात अंगार मला जाय कारण आपला रडामा बी ठिकाणा नाही मनामा बी ठिकाणा नाही आपलं माय बरेवर का सुद्धा रडणार असता आपलं रडणं म्हणजे रडू नको पण भूक बी नको येतात अंगार मला झाले आई माईतलं बाहेर रडस ना बाबा भल तर पटाडी काम राह तुम्ही मौतमा जातीस ना काय बाया रडामाईच्या पटाईत राहतीस ना रडामा भाऊ जायस ना काटा काढले ते रडामा भाऊ जाईन काटा काढले ते बाकी नाही इथले बाहेर राहते म्हातारी मरेल होती म्हातारीना पुरी बसेल होत्या दाखली आगाव होती रासना घर परत एक आडावर असत दाखली आगाव होती ती रडायला लागली म्हणा मनी सीता हे ओ मनी सीता ओ माय मनी सीता का जंगल न पाखरू होत ना मनी माय मनी सीताले कोणी जेऊ काऊ घाले नाही ना मनी माय भाऊ जाय म्हणे घेणं नाही देणं नाही ऐन टाइम येऊन आड बुकी राहिली म्हणे दाखा बहिणी सोन तरुण बहिणीले सांगा रडणं शिकल्या जी बैल रडतायच त्याने इथलं वजन रास खायला ताटसार काय देऊ जिलपटीन ते दोयास करीन आंघोळ करीव बाथरूम मायने घेऊ जिलपटीन ते 2 दोयास करीन आणि जी बहिणीले रडता उन्हाने 3 दिनभर चेष्टी राहून कब्बशा दोय राहू म्हणून सांगास रडणं शिकल्या जी बैल रडतायच तिने बोलतो वजन रास आमना दोंडाचा मग प्राध्यापक मारना बायको प्राध्यापिका होती नवरा मरानंतर मॅडम नुसती फुटी रडे गली आली ना बाया म्हणे मॅडम असं फुटी कितल्या बिरडण्यात ना म्हणे पटावणे लोकेशले शब्द रडा मॅडम कधी रडेल नाही होती मॅडम शब्द रडायला लागली नवरान करता सर ने करता मॅडम रडे व भाई माझा आप्पा म्हणतो हो म्हणा बा असं रडणारच व भाई माझा आप्पा म्हणतो नको मॅडम आपण पहिले उपडी जाशे ना आम्ही आपण तयारी करू का तुम्ही करू म्हणतो मॅडम या बाया कितल्या का बर देईन पेपर भरायला ना तू पेपरच नको भरू बी या तंगल्या तरी उपटी राहण्यात तुला रडता यायला पाहिजे नवरान करता असं रडणं पडस हो भाई माझा म्हणतो नको ना मॅडम लागेच या लोक घर निघ्यात ना मी आपण तगडी दोर बांधी एकला फेक दिसू बहीण पण तू रडू नको म्हणतो रडता यायला पाहिजे ते नवीन रडणार ती म्हणी माय हो माय म्हणे सीता का जंगल न पाखरू होत ना म्हणी माय म्हणे सीताले कोणी जेऊ खाऊ घाले नाही ना म्हणी माय त्या भाऊ जाईस माय एक म्हणे सरकाव माय हिना काटाच काढले होते म्हणे माले पुढे ही बटणी मग आणि मग ती भाऊ जाई रडस म्हणी सीता हो माय म्हणी सीताले मी घेऊन चांगलं करी खाऊ घालू ना म्हणी माय नकार भाऊस नकार रे मी पहिलेच सांग आपला आगाव पण आहे ना आपण काही करीन नाही जातच पण लोक डायरेक्ट कंपनी लोक पोहोची जातात असं बाकी ना लोक बोली पट्टच ना वय लावा का भाऊ असं जास्त नका भाऊ बोल नका रे मी पाय पडीन सांग राहणार रे भाऊ दादा पाय पडीस नाही जर तुमले टाया बटत नाही मग ते लोक कंपनी लोक पोहोचतील ना ऐका ती भाऊ जाई रेडी राहील ती म्हणे सीता हो माय म्हणे सीताले मी गण चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय आणि आते तोंड चाडकेपणा कराल्या गणाजी बट्टी ना म्हणे माय ती नवीन म्हणे हो माय तू चांगलं रडती 10 दिन बटीन काठी कसाल केळा पाडत बसणे तू ते रडता बी यायला पाहिजे रडान 12 माया माया गैरे पक्क्या राहतेस हो तुम्हाला प्रत्येक गोष्ट मग चांगलं आहे बहिणीच रडानं चांगलं आहे बट चांगलंच आहे पण आम न दोंडायचा ना एक म्हातारा मरण शूटिंग चालू मग दोंडायचा ना नाही मरण हे व्हिडिओ व्हायरल होईल जातं एक रोज 35-40 म्हातारा गाडीला आडावे घ्या
बडा दोंडायचा आणि खेडोपाडी एक निलाई म्हणे महाराष्ट्र मग तवेस बाहेर बंद कर तिने भावना गावना नाही होतो त्याला तथा नावा त्यासाठी मन भिकून राहत नाही वायबार रात पाठ नको कोणतरी म्हातारांनी एक एक बी बुक्का मारा तरी मुक्का कर देतील मग ते दोंडायचा नाही होतात बरं का पाहून तिथलं कट करले जवळ रे आपण इथलं वायबार म्हातारा कधी महादेव मंदिरवर गे नाही महादेव नका मला ते प्रदीप मिश्रा महाराज असता पाय देऊन पाणी पिलो वासा जीव करस हो मिश्रा महाराज असणे अशी कृपा होई गी आता शहादा माही राहणार त्या ते हो शहाद्यामध्ये मिश्रा महाराज येत आहे प्रदीप मिश्रा महाराज महाराजांची अशी कृपा झाली महाराज अशी कृपा झाली लगीन व्हानंतर सुन बायले 10 वर्ष माहित पडीने आमना गावना महादेवना मंदिर कोणता कोपराचे पण त्याच गावना महादेवना मंदिरवर 2-2 तास नंबर लागत नाही ते दर्शन इथली गर्दी पड राहिली हो ती प्रदीप मिश्रा महाराजांची कृपा आहे महाराज लई मोठी कृपा त्या माणसाची हो भगवानाकडे मार्ग गेलाय की ना लोकेशले नाही ते लोकेशले देव समजे नाही पण बहिणी म्हणून तुम्हाला पाय पडत एक विनंती म्हणे तुमले एक रोज तो महादेव म्हणसा पण भावना माल म्हणे रव्या हो रव्या म्हणतो काय देव बा अरे या बहिणीसले आवर म्हणे जरासा तुला बरं प्रचार प्रसारशे म्हणे नाव ना तुला तरी ऐकले ते म्हणलं काय होते देव बा अरे या बहिणी कवडी भिरातले कुठे अड्डेतील म्हणे दखा बहिणी सोन देव करा पण थोडं लिमिट ठेवा त्याला हो कोरा महादेव दवान नानमा निंदाल बाया जायला होतात एक म्हणे का होता पायटे काय दिखण्यात नाही म्हणे तुम्ही महादेव मंदिर हाया माय म्हणे मी कोरा महादेव दवा 3:30 वाजले ब्रह्ममुहूर्तावर ती दुसरी बाईनं ऐकली ना दुसरा दिले 2:30 वाजाल महादेव तो म्हणे कोरा महादेव पुढे पुढे का जेवणे करते रातना लगेच दवाले बटीन मग बहिणी म्हण थोडं लिमिट ठेवा तुमले 2-4 के तुम्ही ना खरंच पूजा सारख्या आहेत बट त्या गोष्टी चांगल्या आहेत फक्त लबाड रणं आणि देवपूजा करतेस ना त्याला टाइमवर करा ना आणि तिसरी गोष्ट आई जे आहे ना तुम्हाला काय काय पाहिजे ना संध्याकाळ वहिनी का नवरा असा खुर्चीवर तो खिचडी खाया खिचडी थोडी कम कर त्याच्यात बहिणी भाकरी टाकले जाऊ कधीतरी बरं आहे हो या 2-4 गोष्टी आणि तू म्हातारा मरणार म्हातारा कधी देव धर्म करे नाही पण म्हातारा गोंधळीने निवतो म्हणजे गोंधळी सोडे नाही बाकी ना तिथला वायबार राहताना बिगर निवताना बी चालना जातच आडे देवधर्म करावत नाही पण गोंधळी जर राहिना ना बिगर निवताना जातात बाजूवाला जर सांग काय तात्या तू न करते टाय दिल होतं हो दे हो टाय का देत ना देवना प्रसाद जाणं पडी इकडे बलवान वाटणे तर की पडत असा कंबर मला हात देऊ काय देवना प्रसाद दे केला ना तुले देवना मंदिरवर जाऊन टाइम नाही लाज वाटली तुले म्हणजे इतके वायबार धंदे काही लोकांचे महाराज लगीन पत्रिका येऊ द्या लगीन पोऱ्याला सांगता बावड्या वय रे आपण काय पत्रिका 101 वाजाडी जेवण बी करी रे बावड्याला असं वाटत मन बाप माले धाडत भो बावड्याला हुन गोंधळ निघतो त्याला माहिती मन बाप माले धाडत बावड्याला तयारी शर्ट घालले ना निघाण टाइमले बाकी चालत बावड्या कोट चालणार आहे काही नाही आपण का ना गोंधळ निघतो येले जाऊ नको ठाय का बट का करू पप्पा अरे भाऊ तू जर घ्या त्या काय सांगते पोऱ्या सुऱ्याला धाडली ना भाऊ तर मला जाणं पडी बावड्या लगीन मग बावड्या वाजाडी बिन खाय बी गोंधळ न ते तू नको जाऊ तुला पोऱ्या सोऱ्या मन देते कितला वायबार धंदा गोंधळ ना निवतो उन रे उन लोक गरजाच करतात बाकी ना इथला नेता तेल राहता ना गोंधळ ना निवतोय उन गावमा गोंधळ शे आणि आज पंगत आहे संध्याकाळी दुपारना की सामान निंबू लय फिरतोच तेवढं बरं आहे आपण गलंगी मान येत तसा लोक आणि तसंच आमना दोंडायचा ना बी माता तथा ना म्हातारा होतो कधी देव नाही धरवायचं दोंडाचं घुशीत जास्त माझ्या तिथलं कट करले जायचं आता भाऊ नाही ते तुम्ही माल कब लावा 50,000 देऊ नाही त्या टाक दिवस बट जात तर पजा मोबाईल दिवसात त्यालाच करणार आहे मी मना कर ना गोंधळ म्हणा तू तरी लोकांनी किडा पाडली ना बाकी ना ते असं सांगेत ना तमासामा चालना जाय ना म्हणजे आई कोण सांगे माहितीये का ज्यांना सांगेल वर बायको सुद्धा त्यांना सांगेल प्रमाणे बाजी रांधत नाही तो तू नालायक बी सांगे म्हणजे काय तथ्यच नाही बा घर आता दीपक दादा घर जर कानबाईना कार्यक्रम हे जर कोणी पाहुणा पैसे आग्रह करा दीपक दादा नाचाव नाही का बा दीपक दादांना जीव नाही शेका मग असं ध्यान ठेवू का मग इथला नालायक लोकेश एखादा गरीब ना पोऱ्या जर पुढे जासो ना त्याला तंगड्या दरीच ओढत
मी नाचतो लगेच किळा पाडान सुरू, इथला नाचो का, असं नाचो का, तसं नाचो का. आणि या नालायक याच ना करण्या बायका नाचतीच नाही, या बायका सुरू व्हायला टाकतात तुम्ही आले ना बाणट सुरू ना बिगर आबरू ना लाश टाकेल. विठ्ठल विठ्ठल म्हातारा खावाल बसा नंतर त्या वाढपी पोरी वाडी घेत म्हातारा नाही सांगे 2 पीस उन्हा. तुमले चांगलं माहिती एक 8 डी होती, एक चांगलं पीस होतं. 8 डीना मधमा मटेरियल रास चष्माला बाबा, 8 डीना मधमा मटेरियल रास. म्हातारा त्या 8 डीमाना मटेरियल वडाल घ्या, 8 डीमाना मटेरियल वडाल घ्या. 8 डी बोलली नाही म्हणतो चालू पंगत मा पाहिलं माटी नाक म्हाताराने उन्ही गुचकीन घ्या पुचकी. वाढपी पोरे म्हणे यालशील गावा रे यान परसादे आपले खावा माय आणली बादली भर चोरी दपी काढायचं म्हणे यालशील गावा म्हणे पटकन. म्हाताराला उचलीन टाकत होता घरमा. म्हातारी म्हणे तुला म्हातारा घ्या म्हणताच म्हातारीने रडायला सुरुवात. म्हातारी बी माहित होतं वाय बारच होतं बोय असं, पण आता मरानंतर चांगलं रडणं पडीन. मग म्हातारी रडे म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी, म्हणा राम का आडंदी मा भजन करी रायनात ना म्हणा देव. ते बाकीनं पट सैन करले पण म्हातारा आंघोळ दे वगैरे उचलांग गाईन. मग म्हातारी रडस म्हणा राम ओ माय म्हणा राम का ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळसी ना पाला तरी गाला ना म्हणा देव. बापरे म्हणतोय या तोंड मा तुळशी ना पाला मी बटा माणसेच माय आवाज दिना इतुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिस्ता कुपसी देना वनी काकू. काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर फार कोंबड्या खाद्या, या तुळशीना पालाना कितला गुण लागावे. तुळशीना पालाने अख्खा तुळशी वृंदावन बी या तोंड मा कुपसी देणं तरी यांना उद्धार होणार. उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला गड्यामध्ये माळ घालावी लागेल, तुळशी माळ घालावी लागेल, व्रत एकादशीचं करावं लागेल, त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही. आणि खरं तर सांगेल तुमच्या गावामध्ये कान्होबाई माता आलेली आहे, कानबाई माताचा उत्सवच आहे. तर कानबाई माताचा उत्सवानिमित्ताने मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की जे लोकांनी खानपेनवाला असली विनंती एकदा वासा निर्णय आज रवी किरण महाराज कीर्तन ऐकली ना आपला गावमा कानबाई माताना मोठा उत्सव शे. आज ना नंतर आपले मटन मासा खाना नाही अशी शपथ लिहिल्या. बाकीने बाया तो बट पटत आपण आहे मजा येड अंगत चालताच माया भाऊ. बाकीने ते असं चांगला शहाणा सुरत आहे ना माया चिकरांना काय बी बोललेस नका बहिणीसून तुम्हाला पाय पडत. मी प्रत्येक कीर्तन मा आवर्जून तुमले सांगस कारण मला माहिती आहे तुम्ही म्हणा लवकर ऐकतीस. तुम्ही जर ठरायली ना आज ना नंतर आपला चुलावर मटन मासा शिजणार नाही. तुम्ही जर ठरायली ना याला यानं बंद कर देतील बरोबर आहे का नाही. तुम्ही जर सांगा ए आपला चुलावर मटन मासा शिजाव नये काल दिन पाहिजे लावू नका याला यानं बंद कर देतील. तुम्ही रांधानं बंद करत याला यानं बंद कर देतील बरोबर आहे का नाही. तुम्ही जर रांधत नाही एका गली मतायला फिरावते तुम्ही रांधू नका. पण नेमकं उलटा असं 3 दिन महिन्यात काय बेन संध्याकाळी डोकाला हातलाय बटस माय तोंड बी अशी मजानच होईत असं. तिसरा दिले तुला तोंड असं मजानं होईत बहीण. तो काका कसाल काहीतरी ना बाजार बंद केली. विनोद म्हणून ऐकू नका. आपला पोरगा जर आजारी राहिना ना रात्मा 4दा उठतीच बहिणी सोन दिनभर कितल्या बी तकेल राहणार. तुमचं पिलो आजारी म्हणून रात्रीमध्ये 4दा उठतात आणि चेक करतात मायमन पोऱ्याला जास्त ताप ते नाही बराय घ्यावी ना बरोबर आहे ना. तुम्हाला बच्चा नांग म्हणा ताप तुमले सैन होत नाही. तू नवरा दुसरानं बच्च कापिलं हे सांग तू रांधीन खावाडस माय तू न बच्च देतात बी कोणातरी बच्च आहे कधी तुम डोळ्यामा येत नाही का पण मनमा येत नाही का ताई. काय खावं काय प्यावं काय बी बाण ठेवू. कालच्या कीर्तनात हाच दृष्टांत सांगितला. एक पोलीसवाला दादा होता त्या दादानं मला फोन केला. मला सांगा म्हणे बाबा तुमचं कीर्तन ऐकलं मनात परिवर्तन झालं. मी पोलीसवाला आहे आजच्या नंतर अजिबात मांस मच्छी खाणार नाही अशी शपथ घेतो. आणि त्या माणूसने इतला मोठा लेख लिखीन टाका माले संध्याकाळी वाची ना तो तुषारदादा साहेब आम्ही सगळेजण वाचत होतो तो मेसेज. त्या माणसाने शपथ घेतली जर रवी किरण महाराजांचा अभंग कसा सोडवला किंवा काय कसं केलं पण रवी किरण महाराज जगण्याची पद्धत एवढी भारी सांगून गेले ना तर मी जगण्याची पद्धत शिकलो. आणि तुमच्या कीर्तनातून मी आज शपथ घेतो की मी कधी कोणाला दुखवणार नाही आजच्या नंतर अशी शपथ घेतो. आणि आजच्या नंतर मी मांस मच्छी खाणार नाही चुकीचा शोक करणार नाही असं एक पोलीसवालाने शपथ दिली. आणि म्हणतो माणूस पोलीसवाला जवळ जवळ अर्थात ते पण माणसंच असतात
पण कामामुळे हो त्या माणूस की थोडी बाजूला ठेसणे चांगला बम काढलेतच तरी त्या माणूसना मनमा कुठेतरी उन्हा की मी नाही खावायला पाहिजे. तुमले ते मायना सागर नि दयाना सागर म्हणतात बहिणीस्वर. तुम्ही सोडायला पाहिजे का नाही? बरोबर आहे ना? सोडायला पाहिजे ना? सोडणं नाही मग पक्का निर्धार करलेले तू भुके भुके मरी का जात नाही जाऊन आमनं पिवे पाणी पिवाशिवाय चित नाही लागत मर जावा मग. अरे तुम्ही जरा असं काही माहिती काशात पोरेश्वर संस्कार कसा पडतील. राजे छत्रपती शिवराय जन्माला यायच्या आधी जिजाऊमा साहेबांना डोहाडे लागल्याच्या नंतर जिजाऊमा साहेबांना दासीने विचारलं बाई तुला काय खावंसं वाटतं काय प्यावंसं वाटतं का? जिजाऊमा साहेब म्हणे मला खावानी इच्छा नाही प्यावानी इच्छा नाही. मग एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं. तेव्हा राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. आत्तानी माहिले जर कधी दिवस घ्यात कोणी जरी विचार बहीण तुला काय खाव जीव करस का? हा म्हणा पिवे पाणी पिऊ जीव कर. बाकीने बहिणी दिवस जावानंतर 2-2-3-3 किलो मुलतानी माटी काय जाते माडी तू मुलतान का शेतून पोटे चोलताना जी राजा कसा खानप्यान चांगलं ठेवा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित कानबाई माता आलेली आपल्या गावामध्ये. ज्यांना कोणाला कानबाई माता पूजायची असते पुजतात ना कानबाई तुमच्याकडे पुजतात का? दुसऱ्या कानबाई बिले जातच ना? हा तर ऐका कानबाई घेऊन जाताना भक्ती करत असताना फक्त देखाव्याची नसावी अंतकरणापासून असावी. जे कोणी दर्शनाला जातात आमच्या महाराजींचं नाव काय हो? बापू बाबा बबलू महाराज. इथं बबलू महाराज आलेले आहेत. हो चांगले भक्त आहेत. त्यांच्या हातून सेवा करून घ्यायची आहे तुम्हाला. तर आपण काहीतरी कानबाई माता घेऊन जाताना काहीतरी दान दक्षिणा द्यावी लागते. फुकटात अजिबात बरं का दीपक दादा तुम्हालाही सांगतो फुकट मग अजिबात कोणतं काम करणार नाही. जर भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल त्याचं तत्व आहे तू मेरे लिए 1 रुपया खर्च करके तो देख प्यारे तेरे कुबेर के भंडार ना भरदू तो कहना. हो तुम्ही त्याच्यासाठी केलं तर तो तुमच्यासाठी करतो. म्हणून सगळ्यांना विनंती असेल की यथाशक्ती आपण काहीतरी दान दक्षिणा द्यायची. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. आता पाडणा होईल तोपर्यंत आम्ही माऊलीचं भजन गातो. पाडणा होईल पर्यंत कोणी जाऊ नका. हे ज्ञानेश्वर माऊली जय श्री राधे. दाजीवरती या हो. हॅलो 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 ज्योतिताईचे घरचे मालक. हे रडते माझी बाळताने समजावी तारा हिना. तुम्ही म्हणता ना तुम्ही म्हणता बोला. रडते माझे बाळताने समजावी तारा हिना. रडते